राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पक्षाचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खासदारांच्या नाराजीच्या किंवा पक्षांतराच्या चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट करत 2029मध्ये पुन्हा जनतेसमोर जायचे असल्याने सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच कोणत्याही कामानिमित्त नेते एकमेकांना भेटू शकतात, त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नसल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. शरद पवार यांना त्यांच्या खासदारांबाबत कोणतीही अस्वस्थता नसल्याचं सांगत पक्ष फोडण्याच्या चर्चांवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. अशा प्रकारचा दावा कोण करतं, त्याचं त्या पक्षातील स्थान किती आणि त्याची राजकारणातली पोच किती याचा आपण विचार करायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रामध्ये आमचे 8 खासदार निवडून आलेले आहेत आणि हे 8ही खासदार एकत्रितपणे एक दिलाने समविचाराने संसदेमध्ये आणि पक्षामध्ये काम करतायत. यापैकी एकही खासदार आदरणीय पवारसाहेबांची साथ सोडूच शकत नाही. पवारसाहेबांवरती त्यांची आदळ निष्ठा आहे. 10 जूनला मुंबई या ठिकाणी झालेल्या आमच्या पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनामध्ये त्या खासदारांपैकी काही जणांनी त्या ठिकाणी भाषणं केली आणि आगामी काळामध्ये पक्ष कसा वाढेल, आज आपण विरोधी पक्षामध्ये आहोत. रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे प्रश्न आपण कसे हातामध्ये घेऊ, जेणेकरून येणाऱ्या 29मध्ये आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ, अशा प्रकारचा निर्धार या सगळ्या खासदारांनी केलेला आहे. कोणाच्याही मनामध्ये किंतु नाही. आदरणीय पवारसाहेब असतील, कार्याध्यक्ष सुप्रियाताई असतील, जयंतराव, शशिकांत शिंदे, ही सगळी मंडळी सर्व खासदारांना सातत्याने भेटत असतात. केंद्राच्या कामामध्ये सुप्रियाताई आणि आदरणीय पवारसाहेब त्यांना मदत करत असतात. राज्याच्या कामामध्ये जयंतराव असतील, शशिकांत शिंदे असतील, हे देखील त्यांना मदत करत असतात, संपर्क करत असतात. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये कुठेही नाराजी नाही, दुसरीकडे जाण्याचा कोणाचाही विचार नाही आणि आपली मुदत संपेपर्यंत हे 8ही खासदार आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राहतील असा आत्मविश्वास मी या ठिकाणी आपणाला देतो. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीच देखील राबवलं जाईल असं ऑपरेशन म्हणतात. 16 आमदार देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. बाबा आत्राम जे आहेत त्यांनी डिसेंबरमध्ये हे सगळं होणार असं. डिसेंबरमध्ये ऑपरेशन ठीक आहे. माझा बाबा आत्रामांना आव्हान आहे, डिसेंबर 26 यायला अजून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5-6 महिने आहेत. या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आमदारांची काळजी घ्या. कोण कोणाला भेटतं याचा डांगोरा पेटवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. आणि जरी कोणी आम्हाला आदरणीय पवारसाहेबांना, सुप्रियाताईंना कामाच्या निमित्ताने भेटत असतील तर त्या कामामध्ये मदत करणं हे त्यांचं काम असतं. त्याच्यामध्ये कुठे ते राजकारण आणत नाहीत आणि कुणी काही म्हणू द्या, पण 8 खासदार एक दिलाने पक्षामध्ये आणि संसदेमध्ये काम करतात. यापैकी एकाचीही मानसिकता पवारसाहेबांची साथ सोडण्याची नाही, हे मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो. याच्या पलीकडे आत्राम काय म्हणतात त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.